नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी फ्रेंडशिप डे सर्वांना. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही फ्रेंडशिप डे कशा पद्धतीने साजरा केला याची मी एक छोटीशी तुम्हाला झलक दाखवणार आहे. तर बघा, आम्ही फ्रेंडशिप डे एकदम साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने साजरा केला. तर बघा, फ्रेंडशिप डे नेमका संडेला आला होता आणि संडेला तर घरात मुलांना पण सुट्टी होती आणि आहोंना पण सुट्टी होती. तर संडेच्या दिवशी आपल्याला काम कमी व्हायचं सोडून आपलं काम दुप्पटच होऊन जातं. तर त्यामुळं थोडासा टाईम काढणं अवघड जातं. पण आम्ही मैत्रिणींनी असं ठरवलं होतं की आपल्यासाठी आपण कधीच टाईम काढत नाही बघा. मुलांसाठी आणि घरच्यांसाठी आपण नेहमी टाईम काढत असतो, पण स्वतःसाठी काही कधीच वेळ निघत नाही. त्यामुळं मग आम्ही पार्टी करायचं ठरवलं होतं. पण बघा, फ्रेंडशिप डेच्या दिवशी नेमकं चतुर्थीचा उपवास आला होता. तर मग उपवास असल्यामुळं मग बाहेर जाता पण येत नव्हतं. बाहेर गेलं तर काहीतरी खाल्ल्याशिवाय राहत नाही आपण. त्यामुळं मग आम्ही म्हणलं की घरातच पार्टी करू आपण मस्त साध्या पद्धतीनं. तर खरंच खूप छान पार्टी साजरी झाली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम पाहण्यासारखा होता आणि आठवणीत राहिला असाच फ्रेंडशिप डे साजरा झाला बघा. तर त्या दिवशी आम्ही काय केलं होतं, प्रत्येकीने एक एक वस्तू घरातून बनवून आणली होती खाण्यासाठी उपवासाला. तर कुणी साबुदाणा खिचडी, कुणी वडे, कुणी बटाटा चिवडा, वेपर्स चकली. तर असं सगळं बनवून आणलं होतं खायला. थोडं थोडंच आणलं होतं पण खूप भरपूर झालं होतं. आणि त्यानंतर मग फ्रेंडशिप बँड पण आणले होते. मग इथं फ्रेंडशिप बँड बांधून घेतले सगळ्यांनी. आणि बघा, आम्ही छोटे छोटे गिफ्ट पण आणले होते. आम्हाला ते गिफ्ट एक्सचेंजची एक रील बनवायची होती. त्यामुळं 5 जणींनी 5 गिफ्ट आणले होते. तर बघा, मस्त अशी रील बनवायची होती आम्हाला, म्हणून मग आम्ही तयारी केली होती छान अशी. आणि एकदम साधा आणि सोपा फ्रेंडशिप डे साजरा केला. पण त्यातच बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय. तर मग त्यानंतर काय केलं आम्ही, आम्हाला इथं फ्रेंड्स लिहायचं होतं हातावर. तर सगळ्यांना तर 5 जणी होत्या इथं आणि एक कमी पडत होती. तर मग ह्या दीदीला घेतला आम्ही त्याच्यामध्ये गेममध्ये. तर आम्हाला गेम खेळायचे होते आणि थोडा एन्जॉय करायचाच होता त्या दिवशी. तर बघा, सगळ्यांच्या हातावर लिहिलं आणि मग फ्रेंड्स लिहून इथं काय झालं होतं, मार्कर चलत नव्हता थोडासा, त्यामुळं मग जास्त टाईमपास झाला. आणि मग नाव लिहिलं सगळ्यांच्या हातावर आणि मस्त अशी रील बनवून घेतली. तर बघा, आम्ही 5 जणी होतो. तर मग मस्त 2-3 तास आम्ही काढले होते आणि सगळ्या एकदम एन्जॉय करणाऱ्याच होत्या. तर सगळ्या चांगल्या बायका असल्या की मग मस्त एन्जॉय होतो आपला. आणि त्यानंतर बघा, कुणी फ्रुटी आणली होती, कुणी बिस्किट, कुणी वेपर्स आणि कुणी चिक्की आणली होती, परत कॅडबरी. तर असे भरपूर छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते बघा. गिफ्टची काही किंमत नसते, असे की मोठेच आणले गिफ्ट्स पैशाचे महागडे तरच एन्जॉय होतो असं काही नसतं. तर छोटे छोटे गिफ्ट्स आणले होते आम्ही. आणि मग खायला पण छान आणलं होतं, सगळ्यांनी खाऊन घेतलं. आणि त्यानंतर मग थोडासा एन्जॉय केला. तर एन्जॉय छान झाला, बराच वेळ गेला, आमचे 2-3 तास गेले. पण काहीतरी स्वतःसाठी केल्याचा आनंद वेगळाच होता आणि खूप छान दिवस गेला त्या दिवशी. आणि आम्ही बघा, ही एक छोटीशी रील बनवली होती. तर सध्या ट्रेंडला आहे म्हणून मग छोटीशी रील बनवली. तर बराच वेळ गेला आमचा इथं आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय केला. तर बघा, अशा पद्धतीने साजरा झाला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, किंवा तुम्ही सेलिब्रेशन केलं का तुमच्या फ्रेंडबरोबर काय, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे आहेत तुम्हाला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर बघा, अशा पद्धतीने आमचा फ्रेंडशिप डे साजरा झाला. खूप छान पद्धतीने आणि स्वतःसाठी थोडा टाईम काढलेला, त्याचा पण आपल्याला थोडं मनाला समाधान होतं.